तुम्हाला माहित आहे, भारतात एक असं शहर होतं, जे एकेकाळी जगातलं सर्वात श्रीमंत शहर मानलं जायचं. हो, आपण बोलतोय आपल्या शेजारच्याच कर्नाटकामधील हम्पीबद्दल. विजयनगर साम्राज्याची ही राजधानी म्हणजे इतिहास आणि कलेचा अगदी खजिना आहे. इथे पाऊल ठेवताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतं ते म्हणजे अवाढव्य दगड. लाखो वर्षापूर्वी निसर्गानेच हे दगड एकमेकांवर असे रचलेत, की जणू ते काही गुरुत्वाकर्षणाला आव्हानच देत आहे. आणि हा पहा, हम्पीची खरी ओळख असलेला स्टोन चॅरेट. आपल्या खिशातील 50च्या नोटेवर आपण याला रोजच बघतो, पण डोळ्यासमोर याची भव्यता अनुभवणं, तो फील खरंच काही वेगळाच असतो. यानंतर आपण आलोय विरूपाक्ष मंदिरामध्ये. 7व्या शतकापासून इथे अखंड पूजा चालू आहे. पण इथे एक गुप्त चमत्कार लपलाय बर का. मंदिराच्या एका छोट्या अंधाऱ्या खोलीत बाहेरच्या मुख्य गोपुरमची उलटी सावली भिंतीवर दिसते. विचार करा, शेकडो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी कॅमेरा सायन्स हेच इथे वापरलं होतं. पण खरं आश्चर्य तर इथे आहे विठ्ठल मंदिर. येथील खांबांना म्युझिकल पिलर्स म्हणतात, कारण या दगडांना हलका धक्का दिला की त्यातून संगीताचे 7 सूर निघायचे. आज इंजिनियर्सची कल्पकता पाहून डोकं मात्र चक्रावून जातं. हम्पी म्हणजे फक्त मंदिर नाही, तर मातंगा हिल वरून दिसणारा अप्रतिम सूर्योदय, तुंगभद्रा नदीतील ती शांत सकाळ आणि कोरॅकल बोटीतील गोल गोल प्रवास. हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. आता थोडं पुढे जाऊया, बदामीकडे. चालुक्य राजाची ही राजधानी लाल रंगाच्या अथंग पर्वतांमध्ये वसलेली जागा आहे. इथे गुफा मंदिरं तब्बल 1400 वर्षापूर्वीची आहेत. थेट डोंगर करून तयार केली आहेत. आजच्या सारखं कोणतेही आधुनिक मशिनरी नसताना देखील एवढं कठीण काम कसं बरं केलं असेल. या गुहेतील भगवान शिवाची नटराज रूपातील मूर्ती बघा. यामध्ये त्याच्या नृत्यातील तब्बल 81 वेगवेगळ्या मूर्त्या कोरल्या गेल्या आहेत. निव्वळ अप्रतिम आहेत. संध्याकाळी जेव्हा तुम्ही अगस्त्य तलावाच्या काठावर उभे राहून हा नजारा पाहता ना, तेव्हा असं वाटतं की आपण वेळेच्या मागे आहोत. हा फील मोबाईलमध्ये कॅप्चर होऊ शकत नाही. तो तिथे जाऊनच अनुभवावा लागतो. तर मग हा इतिहास फक्त पुस्तकात वाचण्यापेक्षा तो प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवायचा आहे का? जगाला थक्क करणारा भारताचा हा वारसा जवळून पाहायचा असेल तर आमच्या पुढच्या हम्पी बदामी टूरला नक्की जॉईन व्हा.